पहिला प्रमेय एक सांगितलं, दुसरा प्रमेय एक सांगतो तुम्हाला. दुसरा प्रमेय आता हे चालू आहे. त्या दुसऱ्या प्रमेयामध्ये काय सांगतंय बघा, इन अ राईट अँगल ट्रायंगल म्हणजे राईट अँगल ट्रायंगल म्हणजे राईट अँगल ट्रायंगल करायचं. बघा पहिला ज्या पद्धतीने सांगतात त्या पद्धतीने आपल्याला कृती करायची. ज्या पद्धतीने सांगितलं तर त्या पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, कृती करायचं. आपल्याला काय करायचं नाही, जे सेंटेन्स आहे ना ते पूर्णपणे परफेक्ट वाचायचं. परफेक्ट काय करायचा, वाचायचा. काय म्हणते बघा, इन अ राईट अँगल ट्रायंगल म्हणजे राईट अँगल ट्रायंगल म्हणजे माहिती आहे ना, मी काय करणार, राईट अँगल ट्रायंगल करणार. झालं का? राईट अँगल ट्रायंगल म्हणजे लिहितं, मी काढलो राईट अँगल ट्रायंगल. त्यामध्ये मला काय करायचं आहे, त्याला मी काय करतो, नाव देतो. कुठला नाव देतो, पी क्यू आर. नाव काय देतो, पी क्यू आर नाव देतो. बघा ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीने मी कृती करू लागलो. काय म्हणले तिथं बघा, काटकोन त्रिकोण म्हणले ना, मी काटकोन त्रिकोण काढू का नाही, काढलं काटकोन त्रिकोण. त्याला मी नाव दिलं, त्या काटकोन त्रिकोणाला काय नाव दिलं, पी क्यू आर नाव दिलं. त्या राईट अँगल ट्रायंगलला मी नाव दिलं ना, काय म्हणून नाव दिलं, पी क्यू आर. तिथपर्यंत मी टच झालो. त्यानंतर बघा मग इथं मी लिहायचं आहे, तिथं मला काय करायचं आहे, गिवन लिहायचं आहे. गिवन लिहायचं आहे. तिथं मला काय करायचं आहे, पक्ष म्हणून लिहायचं आहे. मग पहिला इथं बघा माझा पक्ष कुठनं चालू होत आहे, कुठनं चालू होते ते बघा. माझा पहिला पक्ष कुठं होत आहे, कुठनं, इन अ राईट अँगल ट्रायंगल. हा माझा पक्ष झाला, राईट अँगल ट्रायंगल. हा माझा काय झाला, पक्ष म्हणजे माझं गिवन झालं. ते माझं काय झालं, गिवन. लक्षात येते का, ते काय होते माझं गिवन. कुठला आहे, हा पूर्ण पी क्यू आर. इन कुठला, पी क्यू आर. ट्रायंगल कुठला, पी क्यू आर. आता मला सांगा क्यू अँगल कितीचा आहे, दिसतंय ना तुम्हाला डोळ्याला. पण तेवढे लिहायचं, काय करायचं, अँगल पी क्यू आर इज इक्वल टू किती, 90. झाला माझा हा. मग इथं म्हणून लिहा, काय म्हणून तुम्ही एक्स्ट्रा लिहा, तुमच्यावरती डिपेंड आहे. तुम्हाला काय दिसते ते लिहून टाका. काय दिसतंय बघा, तिथं मी काय करतो,